नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माळी सर. आजचा मराठीचं एकदम जबरदस्त असं प्रकरण, जेणेकरून अशी कुठली परीक्षा नाही की या प्रकरणावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. कमीत कमी 2 ते 3 प्रश्न असतात, मग कुठलीही परीक्षा असू द्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण अतिशय महत्वाचं का आहे, कारण याच्यामध्ये खूप संकल्पना दडलेल्या आहेत. याच्यामध्ये काही प्रकरणांचा बेसिक ज्या संकल्पना आहे त्या या प्रकरणाला म्हणजे गरजेचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जर प्रकरण तुम्ही शिकलात तर फिक्स तुम्हाला मार्क मिळणार आहे. आणि कसं मार्क मिळणार आहे, हे मार्क मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे तुम्हाला सुरुवातीला सांगतोय. तर तुम्हाला कळलं असेल की प्रकरण आपण कुठलं शिकणार आहे, तर प्रयोग हे प्रकरण शिकणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग शिकताना डायरेक्ट प्रयोग शिकलात, पाठांतर केलं तर अजिबात प्रयोग जमत नाही. हे तुम्ही करून बसला असताल. बरेच प्रकरणामध्ये तुम्ही कुठल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रयोगाचे काहीतरी किचकट स्वरूपाचे प्रश्न असतील, त्या संकल्पना कळले नसतील. हे प्रकरण शिकत असताना थोडंसं आपल्याला संकल्पनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या संकल्पना काय आहेत आणि कसं, आता प्रयोग म्हणजे काय हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये कर्ता, त्यानंतर असतं कर्म आणि त्यानंतर असतं क्रियापद. आणि ह्या 3 संकल्पना ज्या आहेत म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग देखील अशी ही व्याख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. मग सर संकल्पना काय, तर कर्ता जर आपण समजून घ्यायचा झालं तर कर्ता कसा असतो, कर्ता किती प्रकारचा असतो, प्रत्यक्ष कर्ता कशाला म्हणायचं, अप्रत्यक्ष कर्ता कशाला म्हणायचं, आणि हा कर्ता शोधायचा कसा वाक्यात, बरोबर ना. म्हणजे क्रियापदातील मूळ धातूला म्हणजे नारा, नारी आणि नारी असे प्रत्यय लावून कोण असं विचारल्यानंतर कर्ता निघतो. म्हणजे हा कर्ता आणि प्रत्यक्ष कर्ता कोणाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष कर्ता कोणाला म्हणायचं. प्रत्यक्ष कर्त्यामध्ये कर्ता क्रिया करणारा असतो आणि अप्रत्यक्ष कर्ता म्हणजे वाक्यातील माहिती सांगणारा असतो. त्याचबरोबर कर्ता म्हटलं की कर्त्याच्या ठिकाणी कोण येतं, तर कर्त्याच्या ठिकाणी नाम येत असतं. हे फिक्स कायम लक्षात ठेवायचं. कर्माच्या ठिकाणी देखील काय असणार आहे रे, नाम असणार आहे. बघा, मराठी व्याकरणामध्ये नाम ही संकल्पना मी शिकवली आहे. ती शिकवत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कर्त्याच्या ठिकाणी, कर्माच्या ठिकाणी आणि विधानपूर्वकाच्या ठिकाणी या 3 ठिकाणीच नाम येतं. मग नाम येत असताना एक शब्द येतो, कधी शब्द समूह येतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण फ्रेज म्हणतो. आणि उपवाक्य सुद्धा नाम उपवाक्य म्हणजे क्लॉज मध्ये असतं. ती संकल्पना, या 3 संकल्पना महत्वाच्या आणि त्या 3 संकल्पना युक्त नाम येत असतं. नाम हे स्वरूप झालं, नाम हे स्वरूप झालं. नाम स्वरूप आहे म्हणजे मराठी व्याकरणात बऱ्याच काही संकल्पना बऱ्याच जणांना माहित नाही. आता स्वरूप म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती फॉर्म महत्वाचं नसतं, फंक्शन महत्वाचं असतं. तसं स्वरूप महत्वाचं नसतं, पण कार्य महत्वाचं असतं. की वाक्यामध्ये दिलेला शब्द, एक शब्द तो कुठल्या पद्धतीने कुठल्या फंक्शन नुसार वापरला आहे ते समजणं म्हणजे व्याकरणातली वाक्य म्हणजे तो व्याकरण समजणं म्हणा त्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, वाक्य ही 4-5 शब्दांनी बनलेलं असतं. तर ते वेगवेगळ्या अँगलनी शब्द त्या वाक्यामध्ये आलेले असतात. तर तो प्रत्येक शब्द जर बघितला त्याच्यात खाली अधोरेखित केलं आणि तो प्रत्येक शब्द नेमका काय हे कळलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता सर प्रयोग सुरू केलाय, प्रयोगाच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही एवढी माहिती सांगायला, होय, ही माहिती तुम्हाला तेवढीशी माहिती असणं गरजेचं आहे. तात्पुरत्या स्वरूपाचं नॉलेज घेतलं, तात्पुरत्या स्वरूपाचं परीक्षा पुरतं म्हणतो आपण, तसं नसतं राजानो. प्रत्येक प्रश्न हा कुठल्या तरी धाग्याद्वारांनी कुठल्या तरी बेसिक वर विचारला असतो. की त्यांचा प्रश्न टाकण्याचा मतितार्थ काय असतो, की या विद्यार्थ्याला त्या प्रश्नामागचं विचारण्यामागचं काय गमक आहे ते गमक समजतं का, आणि म्हणून तशा पद्धतीने प्रश्न. आपण आता इथं सांगितलं की कर्त्याच्या ठिकाणी नाम येतं, त्याचं स्वरूप नाम झालं, पण कार्य काय झालं रे, तो वाक्यात कर्त्याचं कार्य करतोय. आणि क्रिया करणारा कर्ता असेल तर तो काय असतो रे, प्रत्यक्ष कर्ता असतो. एक संकल्पना. आता नाम ही संकल्पना शिकायला गेला तर नाम म्हणजे काय, नामाची कार्य, नामाचे प्रकार असतात, बरोबर ना. नामाचा लिंग विचार, नामाचा वचन विचार, नामाचं सामान्य रूप, नामाची विभक्ती. राजांनो, हे प्रकरणातल्या ह्याच्या संकल्पना ज्या आहेत ना, मग ते कर्त्याच्या ठिकाणी आल्यानंतर हे लिंग सांगितलं तुम्हाला आता, म्हणजे लिंग वचन असेल, त्यानंतर पुरुष असेल. तर पहिले लेक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल लिंग, वचन, पुरुष हे काय आहे, त्याचं सामान्य रूप काय, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन मग आपल्याला कर्ता समजतो. कर्ता समजणं म्हणजे
त्याच्याबद्दलची अवतीभोवतीची असणाऱ्या संकल्पना समजून घेणे. आणि जेव्हा हे तुम्हाला कळलं, आता बऱ्याच वेळेस तुम्हाला सहज सोपं माहिती आहे, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नाहीये, कर्मणी प्रयोगात कर्म हे प्रथमेत असतं, बरोबर ना. भावी प्रयोगात क्रियापद आहे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एकारांत असतं. काय बोलतात काय सर, काय संकल्पना सांगतात? ह्या संकल्पना दर्जेदार असणं गरजेचं आहे, तेव्हा मात्र तुम्हाला प्रयोग समजणार. आता जे मी बोलतोय तुम्हाला समजत नसेल का तर, परंतु मी ज्या वेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये प्रकरणाच्या शेवटी येईल ना, कारण हे प्रकरण आहेच तेवढ्या म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळवून देणार, पण संकल्पना पण तशाच आहेत, ठीक आहे. आणि मग हे कर्त्याच्या अवतीभोवती बसलेलं असतं, तेच कर्म पण नाम असतं, कर्माचं पण लिंग वचन विचार, बरोबर ना. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कर्माला कुठली प्रत्यय लागतात, कर्म दोन प्रकारचं असतं, प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म. ह्या सगळ्या भानगडी ह्याच्यातल्या शिकून घ्या अगोदर, आणि हे समजून घेतल्यानंतर वाक्यात कर्म कसं शोधायचं हेही कळलं पाहिजे. आणि वाक्य दिलं आणि तुम्ही प्रयोग शोधायला गेला, वाक्याचा प्रयोग प्रत्येक वाक्य प्रश्नपत्रिकेमध्ये येतं आणि खालील दिलेल्या वाक्याचा प्रयोग वळखा असं म्हणून दिलेलं असतं, परंतु त्याच्यामधला तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद ह्या गोष्टी समजल्या नाही समजल्या तर कसं काय जमेल तुम्हाला प्रयोग शोधायला? समजणार नाही तसा. ढगात गोळी मारून तुमचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर येईल, किंवा तुम्ही एखादी हिंट लक्षात ठेवलेली असेल की कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी, कर्माला प्रत्यय नाही कर्मणी, किंवा कर्त्याला आणि कर्माला आणि क्रियापदाला, पण काही वाक्य अशी दिली जातात की त्याच्यातनं या संकल्पनेवरून सुद्धा तुम्हाला काय केलं जातं रे तर ओळखता येत नाही. आणि मग क्रियापद, क्रियापदाचे प्रकार, क्रियापद हे सिद्ध धातू आहे का साधित धातू आहे का मग त्याच्यामध्ये प्रकार आहेत, म्हणून तुम्हाला शक्य कर्मणी आहे, समापन कर्मणी आहे. आणि मग ही अशी जी प्रकार आहे ते प्रकार तुम्हाला समजत नाही, तर हे सगळे प्रकार समजले पाहिजेत. हे समजून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं रे प्रयोग शिकता आला पाहिजे. तर प्रयोग कसा आहे काय ह्या थोड्या संकल्पना फक्त सांगितल्या मी तुम्हाला. तर याच्यामध्ये जी संकल्पना तुम्हाला सांगतोय ह्या संकल्पना आता सगळ्या बेसिक पासून मी तुम्हाला पहिल्यापासून घेण्याचा प्रयत्न करतोय की कर्ता असेल तर कुठल्या प्रकारामध्ये कुठला कर्ता असतो, कुठल्या प्रकारामध्ये कर्म कसं असतं आणि क्रियापद देखील कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सांगितल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला काय होणार आहे रे तर याच्याबद्दलचे तुम्हाला मार्क मिळणार. यामध्ये म्हणजे कसलीही शंका येणार नाही तुम्हाला, निश्चितपणे तुम्हाला मार्क मिळणार आहेत, ठीक आहे. तर हे जे प्रयोगाचं जे प्रकरण आहे आपण आता सुरुवात करतोय, आणि सुरुवातीला कर्ता कर्म क्रियापद ही संकल्पना समजली मात्र मग तुमचा मार्क जाणार नाही. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर प्रयोगाची व्याख्या दिलेली आहे. कर्त्याची कर्माची क्रियापदाची जी जुळणी असते, रचना असते, ठेवण असते, मांडणी असते, त्यालाच व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं रे तर प्रयोग असं म्हटलं जातं. ही एक त्याची व्याख्या झाली. काही काही व्याकरणकाराला वैयाकरणी असं म्हटलं जातं. प्रत्येक व्याकरणकाराने याच्यावरती सगळं मत मांडलेलं आहे. तसं तर प्रयोग हा जो घटक आहे इंग्रजीचा त्याच्यावरती प्रभाव आहे आणि संस्कृतचा देखील प्रभाव आहे. हे मी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर ह्याच्यासाठी देतोय कारण ह्याच्यामध्ये भरपूर संकल्पना आहेत. एकदा ऐकल्यानंतर, एकदा मार्गदर्शन घेतल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात राहणार नाही, परंतु वारंवार ह्याला बघितलं, एकदा समजून घेतलं आणि मागच्या क्वेश्चन पेपर सोडायचा प्रयत्न केला, निश्चितपणे तुम्हाला जमणार आहे. व्याख्या दुसरी आहे, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हटलं जातं प्रयोग म्हटलं जातं. वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुष यांच्यानुसार बदलतं किंवा कधी कधी बदलत नाही, याला देखील काय म्हटलं जातं रे प्रयोग म्हटलं जातं. आता बदलतं न बदलतं म्हणजे काय, कर्त्याच्या तंत्रानुसार क्रियापद बदललं, कर्माच्या तंत्रानुसार क्रियापद बदलतं, कर्त्याच्या तंत्रानुसार क्रियापद बदललं तर ते कर्तरी प्रयोग असतो, कर्माच्या तंत्रानुसार क्रियापद बदललं तर ते कर्मणी प्रयोग असतो. पण दोघांच्या मतानुसार, दोघांच्या तंत्रानुसार दोघेही जातीरूपेश नसतील तर त्यावेळेस मात्र काय असतो रे भावी प्रयोग असतो. म्हणून त्या वाक्याचा अर्थ अशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर तसेच मराठीतील एकूण 6 विकार आहेत. आता तुम्हाला विकार म्हणजे काय संकल्पना कळणं गरजेचं आहे. प्रत्येक संकल्पना समजली पाहिजे, तिचा परिचय असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता विकार तुम्हाला इथे किती आहेत बघा, लिंग वचन आणि इथं दिले बघा लिंग वचन आणि पुरुष, ह्या फक्त 3च आहे. इथं काय दिलेत आपल्याला 3. मग लिंग वचन आणि पुरुष ह्या 3 जे विकार आहेत ते मराठी व्याकरणात एकूण किती विकार सांगितले तिथं तर इथं 6 विकार सांगितलेत राजन. किती विकार आहेत, लिंग वचन विभक्ती पुरुष आणि काळ आणि अर्थ. लिंग वचन विभक्ती पुरुष काळ अर्थ हे 6 विकार आहेत. हे कधी कुणाला लागतात हे कळले पाहिजेत. नामाला लिंग वचन विभक्ती हे 3 होतात, सर्वनामाला 4 होतात. लिंग वचन विभक्ती पुरुष हे मागे तुम्हाला मी सांगितलंय, फक्त रिवाइज होतंय तुम्हाला. आणि त्याचबरोबर
विशेषणाला देखील लिंग, वचन, विभक्ती आणि क्रियापदाला मात्र विभक्ती सोडून 5 प्रकारचे विकार होत असतात. आणि म्हणून इथं तुम्हाला ते 3 विकार सांगितले. संकल्पना कळली असेल तुम्हाला. त्याचबरोबर इथं प्रयोग या शब्दामध्ये काय केलाय रे, तो उपसर्ग आहे. काय आहे? उपसर्ग आहे. यूज म्हणजे प्रयोग. त्याचा अर्थ काय झाला? जुळणी, रचना, ठेवण इथं दिलेलं आहे. यूज म्हणजे योग अशा संकल्पना त्याची दिलेली आहे, त्याची माहिती दिलेली आहे. प्रयोग या घटकावरती आताच तुम्हाला सांगितलं, व्हॉइस इंग्रजीमध्ये तुम्ही व्हॉइस शिकताना ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, त्या पद्धतीने इथं काय आहे रे, तर काही प्रकारावरती काय झालं रे, इंग्रजीचा प्रभाव पडलेला आहे, इंग्रजी व्याकरणाचा प्रभाव पडलेला आहे. आणि काही घटकावरती संस्कृतचा काय झाला रे, प्रभाव पडलाय. या दोन्हीच्या समन्वयाने मराठी व्याकरणातलं प्रयोग हे प्रकरण तयार झालेलं आहे. आणि तयार झालेलं प्रकरण खूपच दर्जेदार आणि खूप महत्वाचं आहे. समजले असतील. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त पार्श्वभूमी सांगितली. प्रत्यक्षात आपण आता काय करतोय रे, प्रकाराला सुरुवात करतोय. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं जिथं कर्तुक शब्द आलाय, हा कर्तुक शब्द इथं प्रिंट मिस्टेक झालाय, तो शब्द असा तुम्ही वाचावा. काय तर शब्दात थोडं आता प्रिंट मिस्टेक होऊ शकते. ठीक आहे, समजलं. तर प्रयोगाचे प्रकार आहेत ना, खऱ्या अर्थाने प्रयोगाचे प्रकार किती असा जर प्रश्न विचारला तर मोकळ्या मनाने सांगायचं की 3 प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे आणि भावी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. परंतु यामध्ये आपण शिकत असताना इन डिटेल्स मध्ये कशा पद्धतीचे कोणते प्रकार आहेत ते सगळे प्रकार आपल्याला कळले पाहिजेत. आणि सगळे प्रकार तुम्हाला बेसिक टॉडॉन शिकवणार, काही काळजी करायची नाही. कुठलाही प्रश्न आला तर त्याची उत्तर तुम्हाला हसत खेळत देता येणार आहेत, एवढे मात्र शाश्वती तुम्हाला देतो. आता इथं बघा, कर्तरी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगाचा पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी. हे कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत. कळलं तुम्हाला? प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. एक आहे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. ठीक आहे. त्यानंतर कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. त्यानंतर इथं दिलेले कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे 2 गटात वर्गीकरण आहे, प्रकार नाही आहेत. 2 गटात वर्गीकरण काय केलंय, प्रधान कर्तृक कर्मणी आणि त्यानंतर गौण कर्तृक कर्मणी असं त्याचे 2 प्रकार वर्गीकरण केलेले आहे. आणि त्या वर्गीकरणामध्ये हा वेगळा का ठेवलाय ते आपण पुढे शिकणार आहे. त्यामध्ये असणारे शक्य कर्मणी असेल, समापन कर्मणी असेल, नवीन कर्मणी. नवीनला इथं हे प्रिंट मिस्टेक आहे. नवीन शब्द संस्कृत आहे आणि तो असा लिहावा लागतो, त्याची वृद्धी होते. बरं, शुद्ध शब्दांचा अभ्यास तुम्हाला सांगेल, परंतु आता कामाच्या गडबडीमध्ये एवढे शब्द घेत असताना प्रिंट मिस्टेक एखाद्या वेळेस होते. पण मी सांगतोय तुम्हाला, काही काळजी करायची गरज नाही. नवीन कर्मणीला कर्मकर्तरी असं म्हणतात. कर्मकर्तरी बऱ्याच वेळेस नवीन कर्मणी शब्द तुम्हाला दिसून येत नाही, त्याचा पर्यायी शब्द दिलेला असतो, तो काय रे, कर्मकर्तरी आहे. त्यानंतर जुना कर्मणी आहे. जुना कर्मणी, प्राचीन कर्मणी, पुरुष कर्मणी, पुरातन कर्मणी अशी बरीच नाव आहेत. ही नावं फक्त त्याची काय रे लक्षात ठेवायची. हा झाला कर्मणी प्रयोग. त्याचे 2 गटात वर्गीकरण, प्रदान करतो कर्मणी, इकडे शक्य कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी त्याला कर्मकर्तरी म्हणतात आणि जुना कर्मणी त्याला पुराण, प्राचीन, पुरातन आणि पुरुष कर्मणी असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढला आहे शेवटचा आपला भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगामध्ये सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि भावकर्तरी असा आहे. आता सकर्मक भावेला देखील आपल्याला काय केले रे, प्रधान कर्तृक सकर्मक भावे असं त्याला पर्यायी नाव दिलेलं आहे. काय दिलंय? पर्यायी नाव पण खूप महत्वाचे असतात मराठी व्याकरणामध्ये. तुम्हाला उत्तर येतं पण पर्याय दिसत नाही का, तर त्याचं नाव पर्यायी दिलेलं असतंय, म्हणून त्या पर्यायातनं तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्याचबरोबर अकर्मक भावे. अकर्मक भावेमध्ये फक्त सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि भावकर्तरी असं वर्ण तुम्ही प्रयोग शिकलेला असाल. परंतु इन डिटेल्स मधलं जर त्याचे प्रकार बघायचे म्हटलं तर अकर्मक भावेचे 2 गटात वर्गीकरण केले. त्याचं प्रधान कर्तृक अकर्मक भावे आणि इकडे गौण कर्तृक अकर्मक भावे असे 2 गट. आणि त्या 2 गटामध्ये तुम्हाला याचे 3 उपप्रकार आहेत. हे खूप महत्वाचे आहेत बरं का. शक्य भावे, समापन भावे आणि पुराण भावे. आणि इथं आपला प्रयोग संपतो असं वाटेल तुम्हाला, पण एवढी डायग्राम तुमची मुखतगत असणं गरजेचं आहे पहिल्यांदा. ठीक आहे. मला माहिती आहे की व्याकरण बरेच जण तुम्ही शिकत नसाल, कधी शिकला नसाल किंवा गॅप पडलेला असेल, किंवा शालेय जीवनामध्ये व्याकरण जे आहे ते छोटे तुमच्या मानसिकतेच्या येतेच्या नुसार दिलेलं असेल. पण अलीकडे परत पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलात ना, तर तुम्हाला बेसिक टॉडॉन सगळ्या संकल्पना आल्याच पाहिजेत. आणि त्या सगळ्या संकल्पना मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. होईल त्रास पण गुण हमखास येणार तुम्हाला, एवढी मात्र
गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे, बरोबर ना. आणि मग हे सगळं झाल्यानंतर बोलण्याच्या ओघामध्ये घडणारा जो प्रयोग आहे तो म्हणजे संकर प्रयोग आहे. त्याला संकीर्ण प्रयोग म्हणतात त्याला, किंवा मिश्र प्रयोग असं देखील म्हटलं जातं. आणि मग यामध्ये 4 प्रकार पडतात. एक आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग, बरोबर ना, इथं कर्तृ असं वाज आहे. त्यानंतर कर्तृ भाव संकर प्रयोग, त्याच्यामध्ये परत सकर्मक आणि आकर्मक या पद्धतीने 2 प्रकार पडतात. त्यानंतर शेवटचा आहे कर्मभाव संकर प्रयोग, एकदम दर्जेदार शिकवणार, तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. ठीक आहे. आणि कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग, आणि मग मात्र आपला इथं प्रयोग संपतो. प्रयोग कसा आहे, आपला गुगल मॅपचा डायग्राम जी होती ते गुगल मॅप तुम्हाला सांगितलंय. प्रयोग आपल्याला एवढा एवढा शिकायचा, एवढे एवढे प्रकार आहेत, याच्यामध्ये एवढं एवढं आहे, हे सगळं तुम्हाला सांगितलंय. आणि आता आपण प्रत्यक्षात कर्तरी प्रयोगाला शिकायला सुरुवात करूयात. कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्तरी प्रयोगाचा कर्ता कसा असतो, कर्म कसं असतं आणि क्रियापद कसं असतं हे समजून घ्यायचंय. ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्त्याच्या तंत्रानुसार क्रियापद बदलणार आहे. कर्ता हा धातुरूपेश असणार आहे. कर्त्यामध्ये लिंग वचन पुरुषाचा काहीतरी बदल केला की क्रियापद तिकडे बदललं म्हणून समजायचं. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये कर्ता जो आहे ते लिंग वचन पुरुषानुसार कसा बदलतो ते उदाहरणाच्या माध्यमातून बघू. आता मला सांगा, इथं पहिलं उदाहरण दिलंय बघा. प्रिन्स परशाला मारतो, म्हणजे प्रिन्स हा कर्ता आहे, परशाला हे कर्म आहे, आणि मारतो हे क्रियापद आहे. आता मारतो क्रियापद ओळखू आलं असेल, प्रिन्स कर्ता ओळखू आलं असेल, कर्मही तुम्हाला ओळखता आलं असेल, पण कर्माला इथे एक प्रत्यय लागलाय, त्याची विभक्ती कळली पाहिजे. म्हणजे अगोदर विभक्ती शिकावं लागतो आणि मग प्रयोग शिकावा लागतो. बर, कर्म आहे ते प्रत्यक्ष कर्म आहे का अप्रत्यक्ष कर्म आहे, तर अप्रत्यक्ष कर्म आहे. का ओळखलं, कसं ओळखलं, तर व्यक्तिवाचक असतं, त्याला जर प्रत्यय लागलेला असेल तर तो काय असतो रे, अप्रत्यक्ष कर्म असतं. आणि मग आपला ओळखण्याची खूण काय, कर्त्याला प्रत्यय आहे का नाही, म्हणजे कर्ता कसा असणार आहे, इथं कर्ता प्रथमेच असणार आहे. कर्माला प्रत्यय असू बी शकतो आणि नसू पण शकतो. म्हणजे असू शकतो कसा, व्यक्तिवाचकाला कर्माला त्या नामाला काय असणार आहे, प्रत्यय असणार आहे. परंतु एखादी वस्तू आली तिथं प्रत्यय नसणार आहे. म्हणजे काय असणार आहे, म्हणजे सप्रत्ययी आणि अप्रत्ययी असं देखील म्हणजे सकर्मक कर्तरीमध्ये असतं. म्हणजे जनरली उदाहरणं दिलेत, सकर्मक बी असू शकतात आणि अकर्मक बी. आई परशाला मारते, आता इथं आई आहे, परशाला मारते, हे सकर्मक उदाहरण इथं घेतलेत आणि इकडे अकर्मक घेतले. आई परशाला मारते, कामगार परशाला मारतात. का मारायला लागलेत मला तर माहित नाही, तुम्हाला उत्तर माहिती असेल तर बघून घ्या. ठीक आहे. कामगार परशाला मारतात म्हणजे अनेक वचनी शब्द आहे. म्हणजे इथं काय बदललं, प्रिन्सच्या ऐवजी आई घेतलं म्हणजे काय बदललं रे, लिंग बदललं इथं, बरोबर ना. त्यानंतर कामगार केलं इथं तर अनेक वचन झालंय, बरोबर ना. तिथं तू परशाला मारतोस म्हणजे ह्याचा काय बदललाय रे, इथं पुरुष बदललाय. काय बदललाय, पुरुष बदललाय. आता पुरुष ही संकल्पनाच माहित नसेल काही जणांना, ते लय अवघड आहे. तर पुरुष म्हणजे काय रे, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष, बरोबर ना. हे सर्वनामांचे प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, त्या पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आहेत, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. हे अगोदर सर्वनामामध्ये शिकून घ्यावं लागतं, तेव्हा प्रयोग शिकावा लागतो. म्हणून बरेच काही महत्वाचे प्रकरण शिकल्यानंतर प्रयोग शिकावा लागतो, कारण प्रत्येकाची एक एक संकल्पना प्रयोगामध्ये दिसणार आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट काय करतो, एखादी वस्तू जर जुळून आणायची असेल, एखादा कार्यक्रम, लग्नाचा कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपण काय करतो, प्रत्येक घरातले पाहुणे रावळे प्रत्येकाकडे एक एक काम दिलेलं असतं. ते सगळी कामं तयार करून ते सिक्वेन्सनी त्या दिवशी, लग्नाच्या दिवशी सगळे कामं केलेले, काय वस्तू आणलेल्या ते उपयोगात आपण आणत असतो. आणि ते उपयोगात आणत असताना मग एक एक संकल्पना कशी लागते, सेम हे उदाहरण जसेच्या तसं तुम्हाला बसतंय की त्या टायमिंगला प्रत्येक गोष्टी उलगडली पाहिजे इथं आपले. ठीक आहे. आणि मग ही उदाहरणं तुम्हाला कळली असतील. इथं दिले, आरची शेतात जाते, परशा शेतात जातो, ते शेतात जातात आणि तू शेतात जातोस. इकडे बघा, तू जर आलं तर स येत असतं, हे लक्षात ठेवा, पुरुषवाचक समजून घ्यायचं ते. ठीक आहे. आता आरची शेतात जाते, वाक्यातील कर्ता आरची आहे, जाते हे क्रियापद आहे, शेतात हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, मग कर्म कुठं आला नाही, मग ते वाक्य अकर्मक झालं. त्यानंतर परशा शेतात जातो, सेम ऍज इट इज येणार आहे. त्यानंतर ते शेतात जातात, इथं वचन केलंय. म्हणजे इथं काय होतंय तर यांच्यामध्ये बदल होतोय. कुठं बदल झालाय, या क्रियापदामध्ये बदल झालाय. इथं बदल झालाय का, बदल झालाय. कधी बदल झाला,
कर्त्याचं लिंग बदललं, कर्त्याचं वचन बदललं आणि कर्त्याचा पुरुष बदलला की काय बदललं जातं? क्रियापद बदललं जातं. क्रियापद बदललं जातं. वाक्य सकर्मक असू द्या किंवा अकर्मक असू द्या, कारण सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी असे दोन प्रकार आहेत. बरीच अजून उदाहरणं आपल्याला बघायचे, ते उदाहरणं इथं दिलेली आहेत. आपण बघा, कर्तरी प्रयोगाचे वैशिष्ट्य अगोदर समजून घेऊ. हे सगळे वैशिष्ट्य आहेत इथं, बरोबर ना? हे एकदा संकल्पना युक्त लक्षात राहिले पाहिजेत. बघा, कर्तरी प्रयोगातील क्रियापदे कर्त्याच्या तंत्रानुसार चालते, बरोबर ना? म्हणजे चालले, आता आपण बघितलं त्याच्यामध्ये कर्ता बदलला की काय झालं रे? क्रियापद बदललं म्हणून समजायचं. त्यानंतर कर्ता धातुरूपेश असतो. धातुरूपेश इथं श लिहायचंय. धातुरूपेश म्हणजे काय? तर धातुरूपेश म्हणजे जे क्रियापद आहे त्या क्रियापदावर कोण प्रभाव टाकतं त्याला धातुरूपेश म्हटलं जातं. ह्याच्यावरती व्याख्या सुद्धा विचारलेली आहे. धातुरूपेश म्हणजे काय? तर काय धातुरूपेश म्हणजे क्रियापदावर कोण प्रभाव टाकतं तो धातुरूपेश असतो. मग कधी कर्ता टाकतो आणि कधी काय करतं रे? कर्म टाकत असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची संकल्पना, कर्त्याचे रूप सतत प्रथमेत असतं. म्हणजे कर्त्याची जी विभक्ती असते ना त्याला विभक्ती प्रत्यय लागत नाही, कारण ते काय अरे प्रथमेत असतं. त्यानंतर क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलतं. कर्त्याच्या रूप जे आहे ते लिंग वचन पुरुषानुसार बदल होतो. म्हणजे आता बघितलं ना तुम्ही, एक असेल प्रिन्स असेल तर आपण आई केलं म्हणजे लिंग बदललं. असे लिंग बदललं, वचन बदललं की काय होतं? क्रियापदामध्ये बदल होतो. कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथम असते, आता सांगितल्याप्रमाणे. शक्यार्थक क्रियापदांचा कधीच कर्तरी प्रयोग होत नाही, कारण शक्यार्थक क्रियापद असताना करवते, बसवते, उठवते, त्यावेळेस काय असतं? कर्त्याला चतुर्थ विभक्तीचा प्रत्यय किंवा सविकरणी विभक्ती तृतीयचा प्रत्यय लागत असतो. ही संकल्पना मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, समजून जाईल तुम्हाला. कर्तरी प्रयोगातील वाक्यातील कर्म हे सप्रत्यय असतं किंवा अप्रत्ययी द्वितीयच असतं. हे तुम्हाला सांगितलेच आहे आता की कर्तरी प्रयोगात कर्म आलं तर ते काय रे? म्हणजे प्रत्यय असू पण शकतो आणि नसू पण शकतो. असू शकतो व्यक्तिवाचक, नसेल प्रत्यक्ष कर्म. कर्तरी प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापद वर्तमान काळ, ही नीट संकल्पना समजून घ्या. वर्तमान काळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी, म्हणजे हे कर्तरी प्रयोगातलं सांगितलंय फक्त. वर्तमान काळी, भूतकाळी आणि भविष्य तुम्ही म्हणता सगळ्या काळात आहे, पण सकर्मक कर्तरीमध्ये भूतकाळी येत नाही, ते पुढे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता मग इथं आपण केलेत कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार कुठले? सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असेल तर त्या सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. ही लहान लेकराची व्याख्या आहे. ठीक आहे, समजून जाते. मग ह्या सकर्मक कर्तरी मधला त्या वाक्यातलं कर्ता, कर्म आणि क्रियापद महत्वाचं असतं. आता ते काय? तर कर्ता कसा असणार आहे? प्रथमेत असणार. समजत असेल, वारंवार परत व्हिडिओ बघा, काय अडचण येणार नाही तुम्हाला, 100% फिक्स येणार. आणि मग एकदा त्या संकल्पना बसल्या, कुठलंही उदाहरण येऊ द्या, तुमचं मार्कच जाणार नाही. कर्म कसं असतं सांगितलंय तुम्हाला, तर कर्म सांगितलंय अप्रत्ययी द्वितीय. म्हणजे काय माहिती का? कर्माला लागलेली विभक्ती ही द्वितीयच असते, परंतु कर्माला कधी लागते? व्यक्तिवाचक आलं तर लागते, नसल तर त्याला लागलेली नसते, म्हणून त्याला अप्रत्ययी द्वितीय म्हटलं जातं. म्हणजे अर्थात त्याला काय म्हणायचं असतं? प्रथम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ह्याला? अप्रत्ययी द्वितीयलाच काय म्हणायचं? प्रथमा विभक्ती म्हणायचं, कारण त्याला प्रत्यय लागलेला नसतो. मग तुम्ही म्हणता द्वितीय बी म्हणतात, प्रथम म्हणतात, तर हे व्याकरणामध्ये असे दोन पर्यायी शब्द नाव दिलेत. अप्रत्यय द्वितीय म्हणजे प्रथमा मानतात, परंतु ती कर्माला लागलेलं असतं, म्हणजे प्रत्यय लागलेला नसतो, म्हणून अप्रत्यय द्वितीय म्हटलं जातं. आणि सप्रत्यय द्वितीय तर तुम्हाला कळतं, व्यक्तिवाचक आले की संपला विषय. क्रियापद कसं असतं? वर्तमान काळी, भविष्यकाळी, तसेच सर्व अर्थी असतं. बघा, आता मी सांगितलं होतं भूतकाळी इथे येणार नाही. आलं का भूतकाळी? नाही आलं. का आलं नाही? तर सकर्मक कर्तरीमध्ये जर भूतकाळाला ला लिहिलेलं प्रत्यय असतात, ला लिहिलेलं, बरोबर ना? म्हणजे भूतकाळी क्रियापद असेल तर कर्त्याला ने प्रत्यय असतो तृतीयेचा. म्हणजे रामाने आंबा खाल्ला असं उदाहरण आहे. आता इथं लिहिलं, रामाने आंबा खाल्ला, बरोबर आहे. आता मला सांगा, इथं काय आलंय रे? ला प्रत्यय आलाय. म्हणजे वाक्य कसं आहे? भूतकाळ आहे. कसला काळ आहे? साधा भूतकाळ आहे. कर्त्याला काय प्रत्यय आला? ने प्रत्यय आलाय. ने प्रत्यय आला. अरे कर्तरी प्रयोगात सांगितलंय की कर्त्याला प्रत्यय येत नाही, म्हणून हे वाक्य जमत नाही आणि म्हणून याचा भूतकाळ येत नसतो. हे त्याचं मेन कारण आहे, हे त्याचा पुरावा आहे तुम्हाला. म्हणून काय सांगितलं? वर्तमान काळी आणि भविष्यकाळी. कुठं? फक्त सकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी तिन्ही काळात येतं आणि अर्थात येतं. आता सर्व अर्थी म्हणजे काय? तर अर्थ माहिती असतील, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. त्याची देखील वाक्य
बऱ्याच जणांना सरळ साधं काळ दिसणारं, कर्ता कर्म दिसणारं, क्रियापद दिसणारं वाक्य विचारलं जातं, पण कधी कधी काळच कळत नाही, म्हणजे ते अर्थाने विचारलेलं असतं. आणि अर्थाने विचारल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा सर्व अर्थी म्हणजे त्याने आता काम करावे हे विद्यार्थी झालं, इथून उठून जा म्हणजे आज्ञार्थी झालं, बरोबर ना. आणि मग अशी वाक्य आली तर त्याचा काळ म्हणजे प्रयोग सांगताना खूप म्हणजे मनाची द्विधा अवस्था होती की नेमका पर्याय कुठला घ्यायचा. ठीक आहे, आता सकर्मक कर्तरी तुम्हाला कळलं असेल की नेमकं कशाला काय म्हणतात. इथं दिली टीप मी आताच. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे भूतकाळी येत नाही, कारण क्रियापद सकर्मक भूतकाळी असेल तर कर्त्याला तृतीयेचा प्रत्यय लागतो, म्हणून ते वाक्य म्हणजे त्याचा काळ भूतकाळ, आणि भूतकाळ असेल कर्त्याला प्रत्यय लागत असेल तर ते म्हणून वाक्य भूतकाळी येत नाही कधी सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये. आता उदाहरणं बघूयात म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. उदाहरणं जर आपली डेंजरच असतात सगळ्यापेक्षा वेगळी. कैटरीना अक्षयला बोलविते, बरोबर ना. काय त्यांना काय काढायचं असेल, तर लाडकी बहिणी योजना काढली असेल, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म वगैरे भरायचा असेल. ठीक आहे, त्यानंतर इथं काय झालं, कैटरीनाला प्रत्यय लागले का, नाही लागले. अक्षयला इथं प्रत्यय लागला, ह्या झाला कर्ता, हा झालं, हे झालं कर्म, आणि हे झालं क्रियापद. आता नीट जर समजून घेतलं तर इथं काय रे, अप्रत्यक्ष कर्म आलंय, व्यक्तिवाचक आहे म्हणून इथं प्रत्यय लागलाय. पण कर्त्याला प्रत्यय लागलाय का, नाही. कर्ता हे प्रथमेत आहे का, नाही आहे. कर्ता प्रथमेत आहे, कर्माला प्रत्यय असू नाही तर नसू चालतं, आणि क्रियापद काय रे, सिद्ध क्रियापद आहे. आता सिद्ध क्रियापद म्हटलं की काय, संकल्पना भरपूर आहेत, पण तुम्हाला समजेल का नाही लवकर लक्षात येत नाही. आणि जर समजलं तर बोलो हातला धातोय, बोल धातू नाही, बरोबर ना. आणि म्हणून एक वाक्य वापरलं होतं मी, शक्यार्थक क्रियापदांचा कधीच कर्तरी प्रयोग होत नाही, कारण शक्यार्थक म्हणजे बोलवते, करवते, उठवते, बसवते हे जे क्रियापद आहे, ह्या क्रियापदातला कर्त्याला प्रत्यय चतुर्थी विभक्ती किंवा सविकरण विभक्ती प्रत्यय लागतो. कुणाला, कर्त्याला. आणि कर्तरी प्रयोगात जमतं का आपल्याला, तसं नाही, म्हणून शक्यार्थक क्रियापदांचा. ही दोन संकल्पना सांगितल्या ती समजून घ्या. आता तुम्ही म्हणता सर एवढं आम्हाला सांगता पण आम्हाला समजा नाही. आता मला सांगा, मी जे परीक्षेत येते ते सांगू का मी वेगळंच काहीतरी शिकू, तुम्हाला नाही सांगणार. कारण जे परीक्षेत येतंय थोडा त्रास होईल, समजायला वेळ लागेल, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचा. काय अडचण आहे का तुम्हाला, काही अडचण नाही. ठीक आहे, आर्ची बुलेट चालविते, बरोबर ना. आर्चीला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोगात आलं. बुलेट हे कर्म आहे म्हणजे वाक्यात कर्म आहे म्हणजे ते सकर्मक आलं, बरोबर ना. आणि चालविते हे क्रियापद चालतंय, कारण फक्त भूतकाळी येत नाही. आले का इथं कुठंतरी तुम्हाला भूतकाळी दिसतंय का, नाही आलं. ठीक आहे, त्यानंतर आळशी मुलगा माशा मारतो, हे आळशी विशेषण आहे, हे आधी विशेषण आहे. त्यानंतर मुलगा हे कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आलाय का, नाही. माशा हे काय रे, कर्म आहे. इथं माशाला यायला पाहिजे होतं कारण हे व्यक्तिवाचक आहे. माशाला मारतो असं वाक्य दिलेलं आहे, आणि मारतो हे क्रियापद वर्तमान काळी आहे, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी, कर्म आले म्हणजे सकर्मक कर्तरी, आणि वाक्यातील वर्तमान काळ आहे किंवा भविष्यकाळी येऊ शकतं. ठीक आहे, मी आंबा खातो. आता मी इथं दिलेलं आहे आणि आंबा खातो, इथं खूप धोकादायक वाक्य आहे, कारण वाक्यातील नाम नाही आलं तर नामाच्या ऐवजी सर्वनाम आलं. आता इथं लिहू शकता तुम्ही राम आंबा खातो, परंतु इथं जर वाक्य दुसरं आलं, असं लिहिलं मी पुढे येणार वाक्य आपल्याला असे, मी आंबा खाल्ला, मी आंबा खाल्ला असं वाक्य आले. आता बघा, आता तुम्हाला सांगितलं प्रयोग ओळखा, तर कर्तरी प्रयोग होत नाही. कारण बघा आता सांगितली संकल्पना, कर्त्याला क्रियापदाला जर लिहिलो प्रत्यय आले किंवा वाक्याचा काळ जर भूतकाळी असेल तर हिथं कर्त्याला ने प्रत्यय येतो. आता बघा बरं, मी काढा आणि आता इथं आपण राम टाकू शकतो. बघा, राम आंबा खाल्ला असं होईल का वाक्य, होणार नाही. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, रामाने असं करावं लागेल. तेव्हा रामाने आंबा खाल्ला हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य, हे असं वाक्य होत असतं. म्हणून इथं काळ कुठला आहे तोही महत्वाचा, हे तुम्हाला आता समजलं असेल. खाल्ला म्हणजे भूतकाळी क्रियापद आलं की कर्त्याला ने प्रत्यय येतो, आणि म्हणून वाक्य कर्तरी सकर्मक कर्तरीचं भूतकाळी वाक्य नसतं. कळलं का तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर पुढचे वाक्य बघा, ती आपल्या मुलीवर डोळे वटारते, बरोबर ना. ती आपल्या मुलीवर डोळे वटारते म्हणजे इथं डोळे आणि वटारते हे झालं क्रियापद, हे झालं कर्म, आणि ती झालं कर्ता, आणि तिच्या जागेवर आई लिहा. बरोबर, आई आपल्या डोळ्यावर, आई आपल्या मुलीवर डोळे वटारते, बरोबर ना. आईला प्रत्यय नाही, आई कर्ता, म्हणजे कर्तरी झालं. डोळे कर्म आले म्हणजे काय झालं रे,
वाक्य सकर्म कर्तरी झालं आणि वर्तमान काळ आलं, भूतकाळ येणार नाही फक्त, एवढं लक्षात ठेवा. बायको नवऱ्याला शिकविते, हे वाक्य जरा दोन वाक्याची एकत्रित टाईप झालेत. बायको नवऱ्याला शिकवते, आता इथं शिकवते क्रियापद आहे. बायको इथं प्रत्यय आहे का? नाही ना. तुम्ही म्हणता एक का एक मात्र आलाय आणि ते प्रत्यय, तसं नसतं, बरोबर ना. नवऱ्याला, माणूस व्यक्ती जिवंत आहे, बरोबर ना, सगळं काम करता येते, त्याला प्रत्यय आला म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आहे. आणि अप्रत्यक्ष म्हणजे व्यक्तिवाचक आहे, व्यक्तिवाचकला प्रत्यय येत असतो. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आलाय का? नाही, म्हणजे कर्तरी आला. कर्म आहे का? आहे, म्हणजे सकर्म कर्तरी आहे. आणि कर्ता कसा आहे रे इथं? कर्ता, अरे कर्ता कसा आहे रे? क्रियापद कसं रे? वर्तमान काळ आहे. एवढे उदाहरणं घेतलेत ना, हे सगळी परीक्षेला आलेली आहेत. सगळी परीक्षेला आलेली उदाहरणं घेतली ना, यापैकी तुम्हाला 100% यापैकीच उदाहरण येणार. फक्त रामच्या ऐवजी श्याम होईल, कैटण्याच्या ऐवजी काय रे? आरची होईल. एवढाच बदल होऊ शकतो, झाला तर. नियमात, संकल्पनेत, वैशिष्ट्यामध्ये अजिबात बदल होणार नाही, 100%. मोदी की गॅरंटी. ठीक आहे. इकडे अजून उदाहरणं दिले तर हेच उदाहरण डबल लिहिले वाघाणीच्या बी. टाईप करताना कुणीकडे बघते काय माहिती. हे आजी दृष्ट काढते. आता असा अर्थ घेऊ नका, हे डबल योगायोगाने आले उदाहरण. बायको नवऱ्याला शिकविते म्हणून आजीने दृष्ट काढली, असं काही काढू नका. हे वेगळं उदाहरण आहे. आजी करताय, दृष्ट कर्म आहे आणि काढते काय रे? क्रियापद आहे, म्हणजे सकर्म कर्तरी. त्यानंतर मांजर उंदीर पकडते, हे वाक्य परीक्षेला आलेली. मग इथं बघा, मांजर करता झाला, उंदीर काय झालं? कर्म झालं, पकडते काय झालं? क्रियापद झालं. ह्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी. वाक्यात कर्म आलं म्हणजे सकर्म कर्तरी. अरे किती सांगायचं आता. ललिता पाणी आणते म्हणजे ललिताला प्रत्यय नाही, पाणी कर्म आहे, नाम आहे. ते कर्त्याच्या आणि कर्माच्या ठिकाणी नामच येत असतं 100%. त्यानंतर ह्याला प्रत्यय आलाय का? नाही, कारण हे काय रे? व्यक्तिवाचक आहे का? नाही, म्हणजे काय झालं रे? हे याला अप्रत्यय द्वितीय म्हणायचं. विभक्ती कुठली म्हणलं तर अप्रत्यय द्वितीय, अर्थात त्याला प्रथम म्हणायचं. आणि अंत्य क्रियापद हे वर्तमान काळी आहे. आता सगळ्यात भारी वाक्य मला आवडलं, तुम्हाला आवडते का? बघा, हे IMP प्रत्यय, बरोबर ना. IMP सांगतोय का? वाक्य बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. आता यातलं वाक्यातला कर्ता काढला पाहिजे. म्हणणार कोण आहे? आपण आहे. असा कर्ता शोधायचा असतो. मग आपण हे काय झालं रे? कर्ता झालाय. वाक्य कधी कधी फिरून विचारली जातात, कधी कधी शब्दांची आदला बदल केली जाते. बघा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो, जातो क्रियापद आहे, पण कुठं आलं? क्रियापद मराठी व्याकरणामध्ये शेवटी येत असतं. पण आलंय कुठं रे? तर आलंय फक्त ते 2 नंबरला आले, बरोबर ना. मग कधी कधी वाक्य रचना बदलली तर ते आपल्याला सरळ वाक्य करावं लागतं. कधी कधी वाक्य होकारार्थी असतात, नकारार्थी असतात, तर त्याचं आपल्याला काय करावं लागतं? नकारार्थीचं होकारार्थी करून त्याचं काय करायला सांगितलं ते करावं लागतं. म्हणून आता इथं बघा, आपण झाला करता. आपण काय म्हणतो? कायचं उत्तर काय असतं? प्रतिज्ञा म्हणजे कर्म आहे. म्हणजे हे झाला करता, हे झालं कर्म. कर्त्याला प्रत्यय नाही, कारण हे आपण आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही नाम घेऊन बघा, तरी पण प्रत्यय येणार नाही. आणि प्रत्यय काय येणार नाही तर वाक्यातलं वर्तमान काळी पण आहे. समजत असेल तुम्हाला ही सगळी परीक्षेला. आता इथे बघा, राजा प्रधानाला बोलवितो. बघा, प्रधान जिवंत आहे म्हणजे त्याला व्यक्तिवाचक आहे, म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आहे, प्रत्यय आला, बरोबर ना. त्यानंतर इथं काय रे? राजा आहे, राजाला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. बोलवितो क्रियापद वर्तमान काळी. मी त्याच्याकडून 4 आणे परत घेतले, बरोबर ना. तर अशी भरपूर वाक्य दिलेली ही सगळी. ह्या वाक्यात तुम्हाला कळलं पाहिजे की कुठून काय आलंय हे समजलं पाहिजे, आणि त्याची सगळी उत्तर तुम्हाला सेम त्याच पद्धतीने काढायचं आहे. ठीक आहे. आता घेतले आपण आकर्मक. माझ्या माहितीस तो मराठी व्याकरणामध्ये सकर्मक कर्तरीपेक्षा आकर्मक कर्तरी लय डेंजर आहे. का डेंजर आहे? कारण त्यातला कर्म नसतं त्याच्यामध्ये, आणि कर्म नसताना काही शब्द त्याच्यामध्ये आलेले असतात. का आलेले असतात? कारण त्याची एक व्याख्या आहे. कर्ता आणि क्रियापद यांच्याकडून वाक्याचा अर्थ पूर्ण करणं असमर्थ असतं. त्यामुळं काय होतं? ते क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियाविशेषण घेतली जातात, कधी कधी विधिविशेषण घेतली जातात, कधी कधी विधानपूरक घेतलं जातं आणि वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो. कधी कधी म्हणजे काय की जेव्हा वाक्यात कर्म नसतं आणि कर्म नसल्यानंतर ही 3 घटक जास्त प्रमाणात येतात, त्यातली त्यात क्रियाविशेषण जास्त येत असतं. सांगतो तुम्हाला कसं आहे ते. ठीक आहे. आता मला सांगा, आकर्मक कर्तरी म्हणजे काय? इथं दिलेलं बघा. आकर्मक कर्तरी आहे जेव्हा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते. सगळ्यात सिंपल मुद्दा, तेव्हा त्या वाक्याचा प्रयोगाला आकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. ठीक आहे. कर्ता कसा येणार रे? प्रथम विभक्तीतच येणार. कर्त्याला प्रत्यय, कर्तरी प्रयोग म्हणले की कर्त्याला प्रत्यय नाही, मोकळ्या मनाने लक्षात ठेवायचं. कर्म नसतं,
आकर्मक म्हटल्यानंतर कर्म नसतं हे सांगितलेलंच आहे इथं. दोन मुद्दे क्लिअर झाले. क्रियापद कसं असणार आहे? वर्तमान काळी, भविष्यकाळी आणि भूतकाळी हे उग इकडे लिहिले बघ. का? कारण भूतकाळी सकर्मक मध्ये नव्हतं, पण इथं आहे का नाही? हे आहे, हे आहे आणि हे पण आहे. तिन्ही पण आहे तिथं. एवढंच नाही तर हे चारी अर्थी असतं. चारी अर्थी असतं म्हणजे काय? वाक्यातलं जे क्रियापद तयार झालेलं असतं किंवा आख्यात प्रत्यय तुम्हाला माहिती असेल, काळाचे आणि अर्थाचे. काही संकल्पना त्या संकल्पनेतून तुम्हाला समजतात. अर्थी म्हणजे स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. तशी पण वाक्य ह्याच्यामध्ये येऊ शकतात. फक्त वाक्यात कोण नसणार आहे? कर्म नसणार आहे. वाक्यात कर्त्याला प्रत्यय असणार आहे का? अजिबात नाही. यावरून तुम्हाला ओळखायचं. आता आकर्मक कर्तरी आणि पुढे व्याकरणामध्ये शिकत असताना अरे गपकी आकर्मक कर्तरी आणि आकर्मक भावी याच्यामध्ये फरक आहे. तो फरक उगा नॉर्मल ऍडव्हर्टाइज म्हणून सांगतो तुम्हाला. आकर्मक कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि आकर्मक भावीमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. कर्म दोन्हीकडे नसतं. कर्म दोन्हीकडे नसतं. हितली क्रियापद ही आता सांगितलेली वर्तमान काळी, भूतकाळी, भविष्यकाळी असतात. तिथं विद्यार्थी क्रियापद असतं. विद्यार्थी क्रियापद किंवा शक्यार्थक क्रियापद असते. म्हणजे त्याला आता चालवते, त्याला ला प्रत्यय लागला, ते पुढे येणारे आकर्मक भाव आहेत. फक्त ऍडव्हर्टाइजची, कारण इथं आकर्मक आख्या प्रयोगात दोन ठिकाणी शब्द येतात. एक आकर्मक कर्तरी आणि आकर्मक भावेमध्ये त्याची योग्य झलक सांगितली तुम्हाला. ठीक आहे, मुद्द्यावरती आपलं कळलं तुम्हाला. आकर्मक कर्तरी म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसणारे, कर्म नसणारे, वाक्यातलं क्रियापद आहे, वर्तमान काळी, भूतकाळी, भविष्यकाळी आणि सर्व अर्थी असणार आहे. ठीक आहे, तर पहिलं उदाहरण बघू आपण यातलं. हे सगळे आता परीक्षेला पडलेली मुद्दा म्हणून मी सगळी गोळा केलीत बघ. माझा एकच छंद आहे, कुठल्याही परीक्षेत पडली की ती सगळी उदाहरणं गोळा करायची. आणि मला असं समजून आलंय अभ्यास करताना, तुम्ही 8वी स्कॉलरशिप पासून उदाहरणं बघत चला. 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, ज्या परीक्षेत जी परीक्षा विचारले, शालेय जीवनातली सगळ्यात जास्त स्टेट बोर्डातल्या पुस्तकातले सगळी उदाहरणं बघा. कारण ते प्रमाणित पुस्तकं असतात आणि प्रमाणित पुस्तकातले सगळ्यात जास्त उचलून काय करून टाकतात रे, आणि ते सगळे इकडल्या तिकडल्या परीक्षेत आणि जे ते पुस्तकामध्ये येत असतात. आता बघा, सिंपल उदाहरण आहे एका लाईनचं. पाखरे घरट्यात परतली. पाखरे घरट्यात परतली म्हणजे काय झालं रे? इथं आता वाक्यात परतली वाक्य भूतकाळी म्हणजे क्रियापद भूतकाळी आले. इथं पाखरे हे काय झालं रे? कर्ता झाला आणि कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. पाखरे हे प्रत्यय नाही म्हणजे घरट्यात काय आलं? इथं आता घरट्यात आलं सलवाचक क्रियाविशेषण. एक ठिकाण आहे ते, मग सलवाचक क्रियाविशेषण आहे. मग मला सांगा, हे झालं कर्ता आणि हे झालं क्रियापद. वाक्यात कर्म नाही म्हणजे आकर्मक आलं. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी झालं, म्हणजे आकर्मक कर्तरी हे उदाहरण आहे. हे परीक्षेला विचारलेलं आहे. पक्षी आकाशात उडला. अरे कुठली परीक्षा असू दे, हीच उदाहरणं नाही पडली तर आपलं नावच दुसरं. म्हणून तर मी सगळीच प्रयोग 17 उदाहरणं घेतलेत. होऊ दे त्रास, बरोबर ना. त्यानंतर मनात म्हणायचं नाही, गुण हमखास. ठीक आहे, पक्षी आकाशात उडाला. पक्षी आकाशात उडला, पक्षी काय झाला? कर्ता. कर्त्याला प्रत्यय का? नाही, कर्तरी प्रयोग. आकाशात हे काय झालं? सलवाचे क्रियाविशेषण आहे. उडाला काय झालं? हे क्रियापद आहे आणि भूतकाळी आहे. त्यानंतर त्याच्या घराचे दार उघडले. मस्त उदाहरण. इथं बघा, उघडले काय रे? क्रियापद. उघडले क्रियापद, भूतकाळी क्रियापद आहे. आता उघडणारे म्हणजे काय रे? त्याच्या घराचे दार, हे दार झाला कर्ता. त्याच्या घराचे दार उघडले, त्याने घराचे दार उघडले. दोन्ही वाक्य नीट समजून घ्या. उभयविध क्रियापद बघून घ्या, मागचा व्हिडिओ बघून घ्यायचा मोकळ्या मनाने. त्यानंतर मग इथं वाक्यात दार, ह्याला काय प्रत्यय का? नाही. आणि ह्याला भूतकाळी म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी, आणि कर्म नाही म्हणजे अकर्मक कर्तरी, बरोबर ना. त्यानंतर तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. याच्यातलं हे काय झालं रे? हे झालं क्रियापद, बरोबर ना. आता हृदयद्रावक काय होता म्हणजे इथं आलं कोण होता आणि कायचं उत्तर काय आलं रे? हा, एक वाक्य लक्षात ठेवा, हे परीक्षेला वाक्य येतं बघा. श्रावणीला थंडी वाजते उन्हाळ्यात. हे परीक्षेला इतकं उदाहरण फिरतं. श्रावणीला थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते, सारे पोपट उडाले. ठीक आहे, चला. श्रावणीला थंडी वाजते हे वाक्य ना. आता मला सांगा, वाज ह्यातला धातू आहे. वाजणारी कोण? थंडी. आणि काय वाजते? थंडी. आक्रमक वाक्याची खासियत म्हणजे काय? म्हणजे काहीच आणि कोणचं उत्तर दोन्ही एकच येत असत. म्हणजे वाजणारी कोण आहे? थंडी आहे. आणि काय वाजते? थंडी. दोन्हीचं उत्तर एक आलं, वाक्य आक्रमक असतं. लक्षात ठेवायचं. इथं बघा, आता तो प्रसंग, इथं काय होता? क्रियापद. हे काय झालं? प्रसंग. आता ह्यातल्या सगळ्या संकल्पना समजल्या पाहिजे. हे कोण आहे कळलं का तुम्हाला?
कळायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट काहीतरी म्हणणार त्याला वेगळंच, तो सर्वनाम आहे. कसलं सर्वनाम आहे तर ते कळलं पाहिजे. ते सर्वनाम नाही, ते विशेषण आहे. कारण ते नाम हे कर्त्याच्या ठिकाणी नाम येतं, नामाबद्दल माहिती सांगायला येतं. अत्यंत हृदयद्रावक हे एक शब्द वेगळा आहे, तो बाजूला ठेवला तर तुम्हाला कळलं पाहिजे हे कर्ता आहे, हे विशेषण आहे. हे कसलं विशेषण आहे, हे म्हणजे सार्वनामिक विशेषण, त्याला दर्शक विशेषण म्हटलं जातं, बरोबर ना. आणि हे होता क्रियापद आहे, तर कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी, वाक्यात कर्म नाही, म्हणजे काय रे, अकर्मक कर्तरी. त्यानंतर सुहास आंब्याच्या झाडावर चढला. आता चढलाच आहे रे, चढला हे क्रियापद आहे, बरोबर ना. त्यानंतर चढणारा कोण आहे, सुहास, हे झाला कर्ता. चल ना, ठीक आहे. लाईट गेली काय जी, अरे बापरे, ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर सुहास आंब्याच्या झाडावर चढला, आंब्याच्या झाडावर चढला, चढणारा कोण आहे, सुहास आहे. चढला क्रियापद आहे, सुहास प्रत्यय नाही, बरोबर ना. आंब्याच्या झाडावर, आता झाडावर काय माहिती का तुम्हाला, झाडावर आहे क्रियाविशेषण. आणि आंब्याचे काय माहिती का, त्या क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगायला आलंय. खरं म्हणजे काय माहिती का, व्याकरण जिथं संपतं, जिथं प्रश्न तुमचे संपतात, तिथून खरं अर्थानं व्याकरण सुरू होतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता तुम्ही म्हणताल सर आंब्याचे विशेषण आहे तर नामाबद्दल माहिती सांगायला पाहिजे, पण त्याने क्रियाविशेषणाची माहिती सांगायला पाहिजे. होय, विशेषण हे नामाबद्दल माहिती सांगत असतं, पण नामाबद्दल माहिती सांगत कधी कधी ते क्रियाविशेषणाबद्दल सुद्धा माहिती सांगत असतं. म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. किंवा विशेषण कुणाबद्दल, विशेषणाबद्दल म्हणजे विशेषण असेल ना, त्याच्याबद्दलचा त्याचा जोर वाढवण्यासाठी काय करत असतं, अजून एखादा विशेषणाचा शब्द येत असतो, आणि तो शब्द काय रे, तर तो शब्द काय करत असतो, अधिक विशेषणाबद्दलची माहिती सांगत असतो. काय सांगितलं आता बघा, मी संकल्पना काय सांगितली, एखादं विशेषण आहे आणि विशेषणच्या अगोदर एखादं विशेषण आलं तर ते सुद्धा विशेषण असतं. कसं बघा, खूप लाल शब्द लिहिलाय मी, काय खूप लाल, तर खूप लाल शब्द असेल तर लाल तर विशेषण आहे, गुणवाचक विशेषण आहे, पण खूप शब्दाने काय केलं रे, त्या लाल बद्दलचं काय केलं रे, अधिकचा जोर वाढविला, अधिकची माहिती जास्त दिली, जास्त प्रमाणात आहे असं सांगायचा प्रयत्न त्याने केला. ठीक आहे, ही आपली उदाहरणं चालू होती. ही सुहास बाहेर गेला होता, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम समजून घ्यायचा. ठीक आहे, सुहास आंब्याच्या झाडावर चढला, हे चढला, आता 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 ओके. हा, इथं काय चढला, काय झालं रे, तर चढला हे क्रियापद आहे. त्यानंतर इथं सुहास हे कर्ता झाला, हे झाडावर काय झालं रे, हे झालं क्रियाविशेषण. विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला, वर खाली अधोरेखित केले, वर हे शब्द घ्यावे, फक्त त्याला जर अधोरेखित केलं वरला तर ते शब्द घ्यावे. पण झाडावर, मला सांगा, झाडावर एक ठिकाण आहे का नाही, मग ते ठिकाण आहे म्हणजे क्रियाविशेषण आहे. कसलं, स्थलवाचक क्रियाविशेषण. जोपर्यंत तुम्हाला दिली, मी आता आल्या सांगितलं 4-5 शब्दांचं एक वाक्य असतं, त्याच्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद महत्वाचं असतं. पण कर्त्याबद्दल माहिती सांगणारे म्हणजे आधी विशेषण, उद्देश विस्तार, कर्माबद्दल माहिती सांगणे कर्म विस्तार, बरोबर ना. हे असे नाम, सर्वनाम, विभक्तीचे प्रत्यय, लिंग, विचार, समान, ही त्याला अवतीभोवती दडलेलं असते. आणि हे 5-25 संकल्पना असतात. हे एकदा नीट समजून घेतल्या की मग मात्र व्याकरण सुटत नाही. आणि असं शिकवणारा माणूस तुम्हाला भेटायला पाहिजे, भेटले वाटतं तुम्हाला. ठीक आहे, आणि मग मला लाल शाही आवडते, बरोबर ना. आवडणारे कोण आहे, इथं शाही आहे, बरोबर ना. म्हणजे हे झालं क्रियापद, शाही काय झालं रे, इथं शाही हे कर्ता झाला, बरोबर ना. आणि लाल काय झालं रे, हे ह्याच्याबद्दल, शाहीबद्दल माहिती सांगतोय, नामाबद्दल माहिती सांगतं, ते विशेषण असतं. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो विकारी शब्द असतो त्याला विशेषण म्हणायचं. आणि विशेषण कसलं, हे गुणविशेषण आहे. एवढं पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि मग सर मला काय, हे विधानपूरकाचं काम करतंय. गणपतीला मोदक आवडते, मला दूध आवडते, बरोबर ना. हे मला असेल, गणपतीला असेल, श्रावणीला असेल, आता वाक्य लिहिलेलं, तर हे सगळे काय आहेत रे, हे सगळे टोटल सगळे विधानपूरक आहेत. ठीक आहे, न्यारी करून आम्ही बाहेर पडलो, बरोबर ना. मग आम्ही हे करता, आता जास्त पटपट घेतो जरा, आम्ही हे काय झालं, वाक्यातलं कर्ता झाला, कर्त्याला प्रत्यय नाही, पडलो काय झालं, क्रियापद आहे म्हणजे अकर्मक कर्तरी आहे. आरची शेतात जा, हे झालं अर्थाचे वाक्य आले. आता इथनं बघा, आरची शेतात जा म्हणजे आज्ञार्थ आहे, आज्ञा दिली, आरतीला म्हटलंय शाळेत जा,
किंवा शेतात जा असं सांगितलंय, म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. आणि ह्याच्यामध्ये शेतात हे काय सलवाचे क्रियाविशेषण आहे. आर्ची कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे अकर्मक कर्तरी वाक्य आहे. परशा घरी असावा म्हणजे काय झालं रे, त्यांनी तर्क लावलाय. असावा वाविवे विद्यार्थी वाक्य आहे म्हणजे अर्थाचं वाक्य आहे आणि म्हणून हिथं सुद्धा कर्त्याला प्रत्यय नाही. बरोबर ना, क्रियापद अर्थी आहे म्हणजे अर्थ आहे तिथं आणि म्हणून समजून घ्यायचं की वाक्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक कर्तरीच आहे. त्यानंतर शुभांगी रोज अभ्यास करते, ती स्पर्धेत पहिली आली. आता हे वाक्य जे आहे संकेतार्थी वाक्य. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत अभ्यास पोहोचलाच पाहिजे बरं. आणि मग संकेतार्थी वाक्य, परंतु संकेतार्थी म्हणजे स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. हे संकेतार्थी जर तर आलं की संकेतार्थी असतं, त्याच्यामध्ये अड दाखवलेली असते. पहिलं वाक्य हे गौण असतं, दुसरं वाक्य प्रधान असतं. पुढे मिश्र वाक्यामध्ये पण आपल्याला शिकायचंय. तुर्तास इथं फक्त शुभांगी लक्षात ठेवा आणि इथं काय रे अभ्यास करते असं लक्षात ठेवा. किंवा हे असं वाक्य दिले ना, फक्त ह्याच्यातलं कर्त्याला प्रत्यय नाही. हे समजा वाक्यात रोज अभ्यास करते, शुभांगी रोज अभ्यास करते हे वाक्य आहे ना, फक्त एक वाक्य झालं आणि हे दुसरं वाक्य ती स्पर्धेत पहिली आली. वाक्यातलं आता फक्त लक्षात काय घ्यायचं, जरा वाक्य चुकलं वाटतं टाईप करताना काहीतरी, कारण शुभांगी अभ्यास करते हे वाक्य सकर्मक आहे, सकर्मक कर्तरीमध्ये येईल. पण त्यांना काय विचार, तर ती स्पर्धेत पहिली आली म्हणजे या वाक्यामध्ये त्यांना संकेतार्थी मधनं प्रयोग ओळखायचा आहे. पण असं वाक्य कधी आलं नाही, थोडीशी मिस्टेक आहे. ती स्पर्धेत पहिली आली असं जर म्हटलं तर पहिला दुसरा तिसरा हे काय रे क्रमवाचक विशेषण आहे. स्पर्धेत हे ठिकाण झालं. ती म्हणजे मला वाटतं ह्या वाक्याचं न विचारता त्यांना ह्या वाक्याचं त्यांना काय विचारायचं रे, प्रयोग विचारायचा. ती स्पर्धेत पहिली आली, ती म्हणजे कोणतरी नाव, कैटरीना वगैरे नाव घ्या, आली क्रियापद आलं, ह्या वाक्यात कर्म नाही आणि मग हे वाक्य कर्म कर्तरीच आहे. ठीक आहे. श्रावणीला इथं श्रावणीला आहे बघा, त्यांनी बाहुनीला केले. श्रावणीला थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते म्हणजे वाजणारी ही थंडी आहे, हे विधानपूरक आहे, ह्याची काही गरज नाही. थंडी वाजते एवढंच वाक्य. आणि मग हिथं काय दिलं, वाजते हे क्रियापद, वाक्य कर्म कर्तरी. मग श्रावणीला का दिलं असेल बरं, अरे वाक्याचा अर्थ थंडी वाजते नेमकी कुणाला काय कसं काहीच माहित नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्ता आणि क्रियापद यांच्यानुसार वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून ते विधानपूरक आले. म्हणून मी आता सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा वाक्यामध्ये कर्म येत नाही, जेव्हा वाक्य अकर्मक असतं तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्ता आणि क्रियापद यांच्यामध्ये कोणतरी येत असतं, ते विधानपूरक असतं. कधी कधी क्रियाविशेषण अव्यय असतं, सलवाचक क्रियाविशेषण असतं, कालवाचक असतं. बरोबर ना, ही सगळी आलेली आहेत म्हणून ती आलेली आहेत फक्त. बरोबर. हरणाच्या कानात वारे शिरले, शिरणारे कोण आहे, वारे शिरले. हे हरणाच्या कानात द्विषय सोडून द्या, हे अकर्मक कर्तरी आरोग्य सेवकला विचारलं. तुम्ही म्हणता सर आम्ही ही परीक्षा देतो ती परीक्षा, कुठली परीक्षा देते, व्याकरण बदलत नसतं. बरोबर ना. आणि मग सर्व पोपट उडाले, उडणारे कोण आहेत, पोपट उडले म्हणजे इथं काय झालंय, अकर्मक कर्तरी. हे जर वाक्य नाही आले तर बोला, हे तलाट्याला आलेले एकदा वाक्य तुम्हाला कसं काय माहिती आहे मला. ठीक आहे. दूध आवडते, बरोबर ना, मला दूध आवडते. दूध हे काय झालं रे, कर्ता झालं, कर्त्याला प्रत्यय नाही. आवडते हे क्रियापद आहे, वर्तमान काळी कर्म नाही, अकर्मक कर्तरी आहे. अर्जुनाला मत्स्याचा डोळा उघडला, गेले भारी वाक्य बघा. हे परीक्षेत विचारू शकतात बघा, हे तुम्हाला सुद्धा विचारू शकतात. बरेच जण म्हणतात आता हिथं प्रत्यय आला नाही, हिथं विचारायचं दिसणारा कोण आहे. अर्जुनाला मास्याचा डोळा किंवा मत्स्याचा येतो कुठं कुठं, मत्स्याचा डोळा दिसला. दिसणारा कोण आहे रे, डोळा झाला कर्ता, त्याला काहीच नाही, गॉगल पण नाही म्हणजे प्रत्यय नाही, कारण दिसलं हे झालं काय रे, क्रियापद. बरोबर ना. आणि म्हणून हे अकर्मक कर्तरीच आहे. त्यानंतर मोगरा बहरला, एवढी दोनच शब्द दिले. तर मोगरा करताय, कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्य बहरला, क्रियापद भूतकाळी आहे आणि वाक्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक कर्तरी. त्यानंतर गुरे गोठ्यात बांधली, परतली क्रियापद आहे, गुरे करताय, त्याला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी आणि वाक्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक कर्तरी. गोठ्यात हे सलवाचक क्रियाविशेषण. एवढी वाक्य घेतली. एवढी वाक्य घेतल्यानंतर अजिबात तुम्हाला काही सुद्धा अडचण नाही. कुठलीही परीक्षा असू द्या हीच वाक्य येणार तुम्हाला. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. अशा पद्धतीने आपण पुढचा जो घटक आपला आहे कर्मणी प्रयोग हा पुढच्या तासाला आपण शिकणार आहोत. तुर्तास आपण इथं थांबणार आहोत. समजलं असेल पुन्हा व्हिडिओ बघून घ्यायचा आणि 100% व्याकरण शिकायचं असेल तर बरोबर बेसिक टू ॲडव्हान्स सगळे लेक्चर पुन्हा बघायचे. विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या तासाला खूप महत्वाचा जो घटक आहे तो आपण घेऊन येत आहोत कर्मणी प्रयोग. थांबूया तिथं. धन्यवाद.